नमस्कार मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 1 जुलै 2024पासून सुरू झालेली आहे आणि या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला दरमहा 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, कोणाला योजनेचा लाभ होणार आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, या योजनेचा अर्ज कुठे करायचा, यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेची अंतिम तारीख काय आहे. चला तर मग या योजनेचे उद्देश जाणून घेऊया. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. कोणाला योजनेचा लाभ होणार आहे, कोण पात्र आहे, कोण अपात्र आहे, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला यांना या योजनेचा लाभ होणार आहे. त्यासाठी या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. आता या योजनेसाठी कोण अपात्र ठरणार आहे, तर ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा अधिक आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500पेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतला असेल तर ती लाभार्थी महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत किंवा विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहेत, यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे किंवा ज्यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून 4 चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत, त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. आता या योजनेची अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे, कुठे करायचा, तर या योजनेचा अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाऊ शकतो. आणि ज्या महिलेस ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत किंवा सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करण्यात आलेला आहे. वरील अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे. अर्जदाराने महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्याचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेला कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे गरजेचे आहे. आता या अर्जाची अंतिम तारीख काय असेल, यादी किती तारखेला लागेल, तर अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात झालेली आहे 1 जुलै 2024पासून. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटची दिनांक आहे 15 जुलै 2024. पहिली यादी 16 जुलै 2024 रोजी प्रकाशित होईल. तात्पुरत्या यादीवरील तक्रार, हरकती प्राप्त करण्यासाठी 16 जुलै ते 20 जुलैचा कालावधी आहे. तक्रार, हरकती प्राप्त झाल्यानंतर त्यांचं निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै ते 30 जुलै आहे. अंतिम यादी 1 ऑगस्ट 2024ला प्रकाशित केली जाईल. लाभार्थ्याला त्याच्या बँकेचे KYC 10 ऑगस्ट 2024च्या आधी करणे गरजेचे आहे. 14 ऑगस्ट 2024पर्यंत लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये पहिला हप्ता म्हणजे 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे.
त्यानंतरच्या प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्याला 1500 रुपयांचा लाभ होणार आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.